ओके. तर केमिकल इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटच्या आपण लास्ट पार्टमध्ये आहोत. ऑलरेडी आपण काल इलेक्ट्रोप्लेटिंगला डिटेलमध्ये समजून घेतलं. एनोड काय, कॅथोड्स काय असतात, त्यानंतर आयन्स कसे फॉर्म होतात, कॅटायन्स कोण आहेत, एनोयन्स कोण आहेत, त्यांना कोणत्या पद्धतीने कोणत्या इलेक्ट्रोडला जोडल्या जाते, हे आपण काल डिटेलमध्ये विथ एक्झाम्पल समजून घेतलं. आयन स्प्लिट होणं काय आहे, कोणाचं कोणासोबत अट्रॅक्शन आहे, रिपल्शन आहे, आणि मग बॉन्ड्स कसे बनतात, न्यू सबस्टन्सेस कसे फॉर्म होतात. दिस इज दी ऑल स्टोरी. नाव द इम्पॉर्टंट पार्ट, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. याला आपण मेटलर्जी और इलेक्ट्रोमेटलर्जी या नावाने ओळखतो. व्हॉट इज दिस प्रोसेस? आता याच्याबद्दल मी तुम्हाला म्हटलेले ऑलरेडी, दिस पार्ट ऑफ मेटलर्जी, हा जो एवढा पार्ट आहे मेटलर्जी नावाचा, हा पार्ट तुम्ही तुमच्या 10th स्टँडर्ड मध्ये शिकणार. आता इथे तुम्हाला एवढंच दिलेलं आहे. त्याच्यावर एक पूर्ण आपल्याला चॅप्टर आहे. त्याच्यासाठी काही मेथड्स आहेत, काही फिजिकल मेथड्स आहेत, काही केमिकल मेथड्स आहेत. तर एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स म्हणजे काय? आपण पाहतो की सोडियम आहे, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम कॅनॉट बी ऑब्टेन बाय कार्बन रिडक्शन प्रोसेस. आता जे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह मेटल्स असतात, मीन्स व्हॉट, आपल्याला हे माहित पाहिजे. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह मेटल्स म्हणजे कोणते बेटा? सच मेटल्स विच लूज इलेक्ट्रॉन्स, जे इलेक्ट्रॉनला लूज करतात, त्याला आपण इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हणतो. तर इथे एक महत्वाचा वर्ड आता आला, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. म्हणजे याला आपण म्हणतो दोज हू लूज इलेक्ट्रॉन्स. ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची टेंडेन्सी असते, त्यांना आपण म्हणतो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. आता यांना जर आपल्याला काय करायचंय, त्यांच्या मेटल्सला रिफाईन करायचंय, सेपरेट करायचंय, तर त्याच्यामध्ये खास प्रोसेस असते, दॅट इज कॉल्ड कार्बन रिडक्शन प्रोसेस. रिडक्शन मीन्स रिड्यूस करणे, कमी करणे. कोणाला कमी करणे? कार्बनला, किंवा कार्बनचा यूज करून कमी करणे. दिस इज अ प्रोसेस. बट दिस प्रोसेस कॅनॉट बी अप्लाइड डिरेक्टली ऑन दीज मेटल्स. मग यांना आपण काय करतो? दीज मेटल्स कॅन बी ऑब्टेन्ड बाय द इलेक्ट्रोलिसिस. यांना जर आपल्याला काय करायचं आहे, प्युरिफाय करायचंय, त्यांना मेटल्सला सेपरेट करायचंय त्यांच्या ओर्स पासून, तर आपण काय करतो? इलेक्ट्रिसिटीचा यूज करतो. इलेक्ट्रोलिसिस इज द प्रोसेस, आपण कालच पाहिली, विच इज डन इन द प्रेझेन्स ऑफ सोल्युशन्स. त्याला सोल्युशन मध्ये घेतो आणि आपण ज्या मेटलचा यूज करतोय त्याचं सोल्युशन तिथे यूज करतो. जसं कॉपर होतं तर कॉपर सल्फेट, सिल्वर तर सिल्वर नायट्रेट, तर त्याचे आपण साल्ट सोल्युशन घेतो आणि मग इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस करतो ऑफ देअर मॉल्टन क्लोराइड्स. आता एक क्लोराइड वगैरे 3 टाईपच्या गोष्टी आपण करतो. एक तर एक्स्ट्रॅक्शन मध्ये आपण क्लोराइड्सचा यूज करतो, किंवा आपण त्यांचे हायड्रॉक्साइड्स यूज करतो, किंवा आपण त्यांचे ऑक्साइड्स यूज करतो. या तिन्ही बद्दल तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये शिकाल. आता फक्त प्रोसेस लक्षात ठेवा. तर एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल जे आहे, हे मेनली या तिघांच्या हेल्पने केलं जाते. कोणाकोणाच्या? त्या त्या मेटलचे क्लोराइड घ्या, म्हणजे सोडियम आहे तर सोडियमचा क्लोराइड काय होईल? सोडियम क्लोराइड. मॅग्नेशियमचा मॅग्नेशियम क्लोराइड, पोटॅशियमचा पोटॅशियम क्लोराइड, किंवा हायड्रॉक्साइड, सोडियम हायड्रॉक्साइड, ज्याला आपण NaOH म्हणतो, किंवा सोडियम ऑक्साइड आहे, Na2O आहे. ठीक आहे नाही? Na2O कसा लिहितो मी तुम्हाला हे सांगितलं. सोडियम लिहा, ऑक्सिजन लिहा. सोडियमची व्हॅलेन्सी 1, ऑक्सिजनची 2, याला क्रिस क्रॉस करा, तर तुम्हाला भेटते Na2O. दिस इज सोडियम ऑक्साइड. समजलं? तर या 3 सबस्टन्सेसला आपण यूज करून मेटलला एक्स्ट्रॅक्ट करतो. नाव द इम्पॉर्टंट पार्ट, रिफाइनिंग ऑफ मेटल्स. रिफाइन करणे म्हणजे काय करणे? त्यांना प्युरिफाय करणे. दिस इज द प्रोसेस ऑफ प्युरिफिकेशन. The metals that we get from the mines are not useful directly at home or any industry purpose. ठीक आहे? आपण माइन्स मधून आयरन काढला किंवा अल्युमिनियम काढला आणि डायरेक्ट आपण त्याला काय केलं? मार्केटमध्ये विकायला आणलं. बेटा किती टाइम झाला नंतर बघू हा. त्याला असं 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 करून बोलू नको. यू आर द नॉट
तर बघा आपण जे काही मेटल्स एक्स्ट्रॅक्ट करतो माइन्स मधून ते मेटल्स आपण डिरेक्टली यूज नाही करू शकत. कारण ते त्यांच्यामध्ये इम्प्युरिटीज खूप जास्त असतात. त्या इम्प्युरिटीजला एक नाव आहे. दॅट इज गँग पार्टिकल्स. त्याला गँग पार्टिकल्स म्हणतात हां. त्याला असं लिहितात. हा शब्द तुम्हाला नंतर खूप पाहायला भेटेल. GANGUE. त्याला गंगू नाही वाचायचं. ठीक आहे. दिस इज नॉट गंगू. याचा रीडिंग काय करणार तुम्ही? गँग पार्टिकल्स. इथे गँगचा अर्थ असतो बेटा इम्प्युरिटीज. इम्प्युरिटीज असतात. तर जे मेटल्स आपण बाहेर काढतो त्यांच्या ओर्स मधून सेपरेट करतो, ते मेटल्स आपण डिरेक्टली यूज नाही करू शकत. बिकॉज दे आर with a full of gang particles or impurities. So we have to make them pure. And the process of purification is known as refining of metals. त्यांना रिफाईन करून मगच आपण त्यांना ऑब्जेक्ट्स बनवण्यासाठी यूज करतो. जसं इथं मेटल्स ऑब्टेन बाय केमिकल रिडक्शन, ठीक आहे, कंटेन मेनी इम्प्युरिटीज. ना तुम्हाला खूप साऱ्या इम्प्युरिटीज असतात. असे जे मेटल्स आहेत त्यांना आपण रिफाईन करतो व्हेरी इझिली बाय इलेक्ट्रोलिटिक मेथड. अजूनही खूप साऱ्या मेथड्स आहेत. फ्लोटेशन मेथड आहे, ग्रॅव्हिटेशनल मेथड आहे, त्याच्यानंतर हायड्रोलिसिस मेथड आहे. तर खूप साऱ्या मेथड्स आहेत. त्या मेथड्स तुम्ही 10th मध्ये शिकाल. पण आपल्याला एक बेसिक आणि छान मेथड मानली जाते इलेक्ट्रोलिटिक मेथड. म्हणजे आपण इलेक्ट्रोलायसिस करतो, इलेक्ट्रिसिटीच्या हेल्पने काय करतो त्याला प्युरिफाय करतो, त्यातले गँग पार्टिकल सेपरेट करतो. This method of purifying metals by using electricity is called electro refining. Means making the metals pure using electricity. म्हणून त्याचं नाव झालं इलेक्ट्रो रिफायनिंग. नीट ऐकलात तरी तुमचा इथं धड्याचा अभ्यास होतो. लक्ष दिलं तर काही फार अवघड गोष्टी नसतात. आता काही मेटल्स आहेत जस्ट लाईक झिंक, कॉपर, सिल्वर, निकेल, गोल्ड, ॲल्युमिनियम. These are refined by electrical method. So you should know 2 or 3 examples. Now, magnetic effect of current. ह्याच्यासाठी तुम्हाला 2 सायंटिस्ट नेहमी लक्षात ठेवायचे. ठीक आहे? 2 सायंटिस्ट लक्षात ठेवायचे. एक आहे ओरस्टेड. ठीक आहे? ओरस्टेड आहे सगळ्यात मेन. आणि अजूनही तुम्हाला पुढे काही पाहायला भेटतील. तर ओरस्टेड यांनी सगळ्यात आधी सांगितलं होतं, की जेव्हा एखाद्या समजा एक वायर आहे. या वायरमधून लेट्स से या डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होत आहे. करंट आपण आय या लेटरने दाखवतो. ठीक आहे? आय या डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होत आहे. तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं, वेन इन अ कंडक्टर और थ्रू अ कंडक्टर इलेक्ट्रिसिटी फ्लोज, देन इट क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. ठीक आहे? सो दिस इज नोन ॲज मॅग्नेटिक इफेक्ट. मॅग्नेटिक इफेक्ट आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं यांनी आपल्याला हे सांगितलं होतं. आता याची डायरेक्शन पण काढतात राईट हँड थंब रूलने. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इज अ वेक्टर क्वांटिटी. तर इथं आपल्याला हेच दिलंय की मूव्हिंग मॅग्नेट कॅन जनरेट इलेक्ट्रिक करंट. दिस इज रिव्हर्स प्रोसेस. दिस इज नोन ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्याला EMI म्हणतात. तुम्ही इंडक्शन कुकर ऐकले की नाही? घरी बऱ्याचदा ते कुकर मिळतं बघा मार्केटमध्ये. इंडक्शन कुकर असतं. ही रिव्हर्स प्रोसेस आहे. आता बघा, हे एक नॉर्मल आहे. वेन करंट फ्लोज, then it creates magnetism around it. It's normal and it's obvious to understand. But the reverse process is somehow astonishing or surprising. When magnetism is created or magnetism is produced, then it creates electricity. That's very interesting. ठीक आहे? तर हे तुम्ही पुढे अजूनही शिकाल. 10th मध्ये तुम्हाला सेपरेट चॅप्टर आहे. मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असं शिकतो. तर उलटा प्रकार आहे. तर त्यांनी काय सांगितलं, समजा आपल्याकडे एक असा एक आपण वायरचा काय केला, लूप बनवला. एक लूप बनवला आणि एक आपण मॅग्नेट घेतलं. आता हे मॅग्नेट जर आपण पुढे मागे असं जर मूव्ह करू लागलो याच्या, आणि याला इथं खाली काय करतात, एक गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करतात. गॅल्व्हनोमीटर इज अ डिव्हाइस which detects the presence of electricity.
हे डिव्हाइस पाहते की त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो झालाय की नाही. तर जेव्हा हा मॅग्नेट आहे, या मॅग्नेटचा एन आणि हा एस पोल आहे, नॉर्थ आणि साऊथ. वेन वी मूव्ह द मॅग्नेट, इथे एक वर्ड आलाय बघा, मूव्हिंग मॅग्नेट, समजलं? वेन वी मूव्ह धिस मॅग्नेट, ऑटोमॅटिकली बघा इथं कोणतं सर्किट जोडलेलं आहे का? काहीच जोडलेलं नाही. ऐकायला स्विच काहीच नाही. पण आपण जर नुसता मॅग्नेट याच्या जवळ जर फास्ट मूव्ह केला या आणि या डायरेक्शन मध्ये, तर याच्यामध्ये करंट क्रिएट होतो. This principle is known as electromagnetic induction. Electromagnetic induction, in short known as EMI. आणि हा इफेक्टच आहे की आपण जे आज तुम्ही पाहता खेड्या गावात किंवा कुठल्या कार्यक्रमामध्ये अचानक लाईट गेली तर जनरेटर लावतो की नाही आपण. जनरेटर, हे जनरेटर इज बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल. जनरेटर या प्रिन्सिपलवर काम करते. आणि आपण हे म्हणतो की इलेक्ट्रिक करंट कॅन प्रोड्यूस मॅग्नेटिक इफेक्ट लाईक दिस. ओके. मग अ कॉईल थ्रू विच वेन इलेक्ट्रिक करंट फ्लोज, लाईक दिस कॉईल, या कॉईल मधून जेव्हा करंट इलेक्ट्रिसिटी फ्लो करते, इट बिहेव्स लाईक अ मॅग्नेट. आणि म्हणून तो एक मॅग्नेटिझम क्रिएट करतो आणि त्याला दोन पोल येतात आणि मग इथे नॉर्थ आणि साऊथ पोल बनतात. ही स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे. याच्यात नॉर्थ पोल बनताना त्याला असं दाखवतात. बघा इंग्रजी लेटर एन सारखं दिसते, ते एक डायरेक्शन असते करंटची. तर इथे एक आणि इथे एक, तर हे नॉर्थ पोल आहे. आणि अशाच ह्याच्यामध्ये साऊथ पोल बनतो. आता हे साऊथ पोल नॉर्थ पोल केव्हा बनतो याच्याबद्दल तुम्ही 12वीला गेल्यावर शिकाल. ठीक आहे. याचे वेक्टर्स असतात, त्याच्या डायरेक्शन्स वगैरे कशा काढतात. आता जर अशी डिझाईन बनली, नीट बघा हा. तर बघा इंग्लिश लेटर एस दिसते, दिस इज साऊथ पोल. आणि असं दिसलं, दिस इज नॉर्थ पोल. हे नॉर्थ पोल. तर असे जे पोल्स बनतात, वायरमध्ये बनतात हे पोल्स. म्हणजे जे कंडक्टिंग वायर आहे, इट बिहेव्स लाईक अ मॅग्नेट. आणि मॅग्नेटला दोन पोल्स असतात, नॉर्थ साऊथ. ठीक आहे. तर इथे तुम्हाला पुढे काही लॉज आहेत 11-12 स्टँडर्ड मध्ये. तर आता तुम्ही फक्त ही एक एक लाईन जी मी अंडरलाईन केलोय, त्याच्या एकेका लाईनवर एक एक चॅप्टर आहे आपल्याला पुढे डीप मध्ये. तर इलेक्ट्रिक बेल शोज मॅग्नेटिक इफेक्ट. जेव्हा आपण घरी बेलचं बटन दाबतो, तेव्हा ते इंडक्शन मेथडवरच काम करतं. आता डेंजर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी इज मोस्ट और वन ऑफ दी मोस्ट पॉवरफुल फॉर्म्स ऑफ एनर्जी. इतर बाकीच्या एनर्जीपेक्षा इलेक्ट्रिकल एनर्जी जास्त डेंजर आहे. म्हणून बघा मोठमोठ्या लाईटच्या खांबाजवळ, पोल जवळ तिथं लिहिलेलं असते डेंजर म्हणून. आणि हे साधं नाहीये. 440 व्होल्ट्स, इट्स व्हेरी ह्यूज पोटेन्शियल डिफरन्स. एवढा पोटेन्शियल डिफरन्स आला तर खूप जास्त करंट फ्लो होतो. बेटा थोडं दार लोट. खूप जास्त करंट फ्लो होतो. आणि तो जो करंट फ्लो आहे, इट कॅन कॉज डेथ ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो आपण इथे म्हणू शकतो की करंट जो आहे, करंट काय करतो, करंट हॅपन्स टू पास थ्रू द हर्ट. जर आपल्या हर्ट मधून करंट पास केला तर आपले हर्टचे मसल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि लगेच माणूस मरतो. म्हणून ज्यावेळेस करंट लागतो त्यावेळेस आपल्याला कळत सुद्धा नाही, इतक्या फास्ट आपण मरून जातो. आपलं पूर्ण मधलं जे रक्त आहे ते असं फ्रीज व्हायला लागतंय. आणि त्याच्यामध्ये एवढं टेम्परेचर वाढते, आपल्या रक्तामध्ये जे वॉटर पार्टिकल्स वगैरे आहेत, ते लगेच बॉईल व्हायला लागतात आणि लगेच आपलं रक्त सगळं मधल्या सेल्स वगैरे जळून सगळं अंग काळं पडायला लागते विदिन सेकंड्स. हे फार डेंजर असते. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रिक शॉक कॅन गिव्ह द बॉडी अ बिग शॉक दॅट कॅन डॅमेज द बॉडी सेल्स. ठीक आहे. आता प्रत्येक शॉक मध्ये मरलच असं काही नाही. बरं शॉक घ्यायचा कोणाला शौक आहे का? तसा काही शौक असतो का कोणाला शॉकचा? नाही. आणि भेटू पण नाही. ठीक आहे. शॉक लागून म्हणजे 99.99% तर ते वाचतच नाही. त्याचं आता फारच नशीब चांगलं असेल, त्याच्या वेळ आली नसेल तर ते वाचेल, नाही तर मग त्याचं काहीच खरं नाही. हँडलिंग इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस इन वेट प्लेसेस इज व्हेरी डेंजरस. म्हणून पावसाळ्यामध्ये कुठेही रस्त्यावरून चालताना असं तोंडवर करून चालायचं नाही. म्हणजे चालताना कुठल्या खांब्याला हात लावायचा, आपण कशाला धरून उभं राहिलो हे बघायचं, आहे की नाही. नाहीतर उगाच काहीतरी मोबाईलवर बोलत 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 निघालं पावसामध्ये आणि असा हात धरून उगा एखाद्या वायरला धरलं,
गेलं जागेवरच. तर ते वेट प्लेसेस आहेत. तिथे खूप डेंजरस असते. खूप जागी हे पाहायचं जेव्हा खूप सारं पाणी साचलेलं असते. त्याच्यातून आपण जेव्हा जात असतो किंवा एखादी गाडी नेत असतो, त्यावेळेस थोडंसं पाहून पावसाळ्यात विशेषतः इकडे-तिकडे पाहायचं एखादं वायर-बिअर तुटून त्याच्यात पडलंय का? नाहीतर त्याच्यात खूप मोठा करंट फ्लो असतो आणि पाण्यामध्ये लगेच ते पकडतंय. तर वेट प्लेसेसवर वी मस्ट बी व्हेरी व्हेरी केअरफुल. इलेक्ट्रिसिटी नाही, पण त्याच्यात तुम्ही पडलात-बिडलात तर खाली बॉडीला टच झालं तर पाणी उडत नाही का अंगावर? ठीक आहे नाही? टायरचा विषय नाहीये. बाकी गाडी तर मेटलची आहे ना. खूप सारे मेटल असते त्याला. इलेक्ट्रिसिटी कुड टर्न डेंजरस ड्यू टू लूज कनेक्शन्स इन स्विचेस, improper wiring, overloading or improper earthing. Earthing is very important. ठीक आहे. आता आमची जी ईव्ही कार आहे किंवा कोणती ईव्ही डिव्हाइस, ईव्ही कार कोणतीही, ही अर्थिंग शिवाय चार्ज होत नाही. कंपनीने त्याला कंपल्सरी केलेलं आहे. अर्थिंग नसेल तर ते चार्जिंगच पकडत नाही. अर्थिंग काय करते तुम्हाला माहिती आहे ना? की अर्थिंग हे एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी जी असते, ती अप्लायन्सेसला आणि आपल्या बोर्डमध्ये न येऊ देता डायरेक्ट त्या वायरमधून डीप इनसाइड द अर्थ घेऊन जाते. आणि आपली अर्थ ही खूप मोठा इन्सुलेटर आहे. अर्थ इज व्हेरी बिग इन्सुलेटर. Earth can tolerate uh, lakhs of lakh powers of voltage easily. आपल्या अर्थच्या मध्ये किती मोठा व्होल्टेज आला तर ती सहज त्याला आपल्या पोटामध्ये घेऊ शकते. म्हणून अर्थिंग त्याचं नावच ते पडलंय. अर्थच्या सोबत जोडलेलं. त्याला मराठीमध्ये भूसंपर्क तार म्हणतात. भू म्हणजे जमीन, संपर्क म्हणजे कॉन्टॅक्ट. तर जे मोठमोठे टॉवर्स असतात, बुर्ज खलिफा वगैरे सारखे, कारण या ज्या बिल्डिंग्ज आहेत, ठीक आहे ना, अशा ज्या बिल्डिंग्ज असतात, या अशा मल्टी लेयर ज्या बिल्डिंग्ज असतात, वर पाहतो की नाही आपण असे खूप मोठ्या-मोठ्या ज्या बिल्डिंग्ज असतात, त्याच्या हाईट, ते बघा वर एका पिरॅमिड सारखे ते बनवलेले असतात. आणि याच्या सगळ्यात वर इथे असते अर्थिंगचं एक रॉड असतो. त्याला हे म्हणतात, तडित यंत्र म्हणतात. म्हणजे ह्याचं काय काम असते, जेव्हा खूप हाईटवर इथे विजा चमकतात ना खूप, खूप मोठ्या हाईटवर. तर इथे बघा फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स असते खूप उंच गेल्यावर. तर इथे विजा चमकतात. ती वीज जर आली डायरेक्ट त्या बिल्डिंगवर पडली, तर बिल्डिंग पूर्ण डॅमेज होईल. पण हे हे जे रॉड असतात, हे अट्रॅक्ट करतात त्या विजेला आणि हा रॉड असा जमिनीच्या आत वायरमधून गेलेला असतो अर्थिंग करून. तर आलेला डायरेक्ट व्होल्टेज खूप हाय व्होल्टेज आहे, हे जमिनीमध्ये जाते आणि त्या बिल्डिंगला काहीच होत नाही. सो दॅट अर्थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओव्हरलोडिंग Overloading is the situation when too many home appliances which run on electricity are being used at a time. घरामध्ये लॅपटॉप चार्जिंगला लावून वापरायलो, लॅपटॉप सोबत 3-4 मोबाईल चार्जिंगला लावलेले आहेत. घरी आपली आई मिक्सर ग्राइंडर चालवत आहे. त्याच्यानंतर इंडक्शन कुकर आहे, रेफ्रिजरेटर सुरू आहे, वॉटर हीटर लावून ठेवलंय बाथरूममध्ये. जे ॲट अ टाईम आपण खूप जास्त इलेक्ट्रिसिटी जेव्हा यूज करतो, खूप सारे अप्लायन्सेस जे खूप इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करतात, तेव्हा आपण ते यूज करतो. धिस प्रोसेस इज नोन ॲज ओव्हरलोडिंग. ओव्हरलोड झाला ना गरजेपेक्षा जास्त इथं आलं आणि मग अशी ओव्हरलोडिंग काय करते? शॉर्ट सर्किटिंग वगैरे करू शकते आणि त्याच्यामुळे घराला आग लागणे, अप्लायन्सेस बंद पडणे, यासारख्या प्रोसेस घडतात. शॉर्ट सर्किटिंग आपण पाहतो मार्केटमध्ये एका दुकानात शॉर्ट सर्किट झाला आणि रात्री लाखो रुपयाचा माल जळून गेला. तर शॉर्ट सर्किटिंग काय असते, की आपले जे वायर्स असतात, त्याच्यामध्ये 3 टाइपचे वायर असतात. वर असते लाईव्ह वायर, इथं असते न्यूट्रल वायर आणि एक असते अर्थिंगचं वायर. ठीक आहे? तर लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर जर एकमेकांना टच झाले, हे जर एकमेकांना टच झाले, तर शॉर्ट सर्किटिंग होते. तुम्ही बऱ्याचदा पाहता की नाही रस्त्यावर, ते तारेवर तार पाहून अशा ठिणग्या उडतात, खूप मोठे आगीचे गोळे खाली पडतात. धिस इज नोन ॲज शॉर्ट सर्किटिंग आणि त्याच्यामुळं कधी-कधी मोठा डी आवाज होतो आणि एकदम लाईट जाते. धिस इज शॉर्ट सर्किटिंग. Overloading and short circuiting are different things. Overloading means using so many electrical appliances simultaneously. ठीक आहे? मग आपल्या घरामध्ये एकाच वेळेस खूप लाईट कन्झ्युम करणारे डिव्हाइसेस चालू नसले पाहिजे. सगळंच चालू आहे. आता किती भेटायले म्हणून किती वापरायचं? दॅट इज रॉंग.
मग आता सेफ्टी मेजर्स इन युझिंग इलेक्ट्रिसिटी बिकॉज इट causes directly death. So it's very important to use very wisely and safely. So there are some measures told to us. सगळ्यात मेन the wires used in the circuit should be of good quality. स्वस्त भेटायले म्हणून घराचं वायरिंग कोणत्याही साध्या कंपनीच्या वायरने करायचं नाही. म्हणून आपण काही पाहतो आता हॅव्हल्सचे वायर्स आहेत हे की नाही, किंवा सिस्का कंपनीचे आहेत. असे जे मोठमोठे ब्रँड असतात, खूप मोठे ब्रँड महाग असतात, खूप महाग असतात. त्याचा एक एक लाईट खूप महाग असतो. मी तुम्हाला मागं म्हणलं ना, आपले हे जे लाईट आहेत, हा एक एक लाईट त्यावेळेस मी 1200 ला घेतलेला आहे एक लाईट. आता याला झाले जवळपास 17 इयर्स, तरी अजून हे राईट चालू आहे. सिस्का कंपनीचे. तेच आता हे तेव्हा 1200 ला घेतलं. आता तर या टाईपचे या ब्रँडचे जवळपास 3000 ला एक लाईट आहे. आता खाली तुम्हाला 300-400 पण एक लाईट भेटतो. पण त्याची काहीच गॅरंटी नाही, ते कधी खराब होऊन जाऊ शकते. म्हणून गुड क्वालिटी वायर्स वापरले पाहिजे विथ गुड इन्सुलेशन. त्याच्यावरचं जे कव्हरिंग आहे, त्याचं इन्सुलेशन आहे ते चांगलं असलं पाहिजे. ठीक आहे, कारण आपला हात लागला चुकून, इन्सुलेशन जर बिघडलेलं असेल, इट कॅन डिरेक्टली अलाउ करंट टू फ्लो थ्रू अवर बॉडी. देन डिफेक्टिव्ह अँड डॅमेज प्लग्स. आपल्या घरामध्ये बऱ्याचशा प्लग पिन खराब झालेल्या असतात, डॅमेज. त्याचे सॉकेट्स असतात, त्याचे असे टप्पर निघून गेलेले असतात. त्याला लगेच स्विच आहेत, त्याला इमिजिएटली रिप्लेस केलं पाहिजे. तिथं कंटाळा नाही करतायत. बऱ्याच वेळा बघा एखादं शॉर्ट सर्किटिंगनं वायर लागून ते वायर जिथं आपण लावतो तिथं काळं झालेलं असते जळून, हे की नाही, किंवा त्याच्यावरचं जे प्लास्टिक कोटिंग आहे ते असं ब्रेक झालेलं असते. एखादं वायर उघडं पडलेलं असते. तर बिलकुल एवढंसं वायर आहे काय व्हायले म्हणायचं नाही. खूप छोट्या वायरमधून एक खूप मोठा करंट फ्लो होऊ शकतो. एवढं सोपं नसतं. सो इट मस्ट बी रिप्लेस्ड इमिजिएटली. ऑल कनेक्शन इन प्लग, स्विचेस अँड सॉकेट्स मस्ट बी मेड ऑफ प्रॉपर इन्सुलेटिंग मटेरियल. त्याच्यामुळे डायरेक्ट करंट फ्लो होणार नाही. एक्सटेन्शन कॉर्ड्स मस्ट नॉट बी ओव्हरलोडेड अँड मस्ट बी रेग्युलरली टेस्टेड. आपण बऱ्याचदा आपल्या इथं सॉकेट कमी आहेत म्हणून आपण काय करतो, एक एक्सटेन्शन बॉक्स लावतो लांब. ते असते की नाही गोल वायरचा फिरणारा, त्याला 3-4 बटन असतात. आपण काय करतो, अरे इथे एकच बटन दिलं म्हणून तिथे एक पिन लावतो एक्सटेन्शन बॉक्स, त्याला 3-4 पिना लावतो. त्यालाच लॅपटॉप जोडला, हे जोडलं, तेही जोडलं, तर नाही करता येत. इट शुड नॉट बी ओव्हरलोडेड. त्याला गरजेपेक्षा काय बोल, नो दॅट्स नॉट एक्सटेन्शन, दॅट्स डिफरंट एक्सटेन्शन. ठीक आहे, ओव्हरलोडेड नाही. इट मस्ट बी रेग्युलरली टेस्टेड. स्विचेस अँड प्लग शुड नॉट बी टच विथ वेट हँड्स. ठीक आहे, तर बिलकुल आता हे तर नाटक कधीच करायचं नाही ओल्या हातानं. मेन स्विच शुड बी इमिजिएटली स्विच ऑफ इन केस ऑफ फायर और शॉर्ट सर्किट. आपल्या घरामध्ये बघा तिकडे तुम्हाला वर कोपऱ्यात ते दिसते बॉक्स, दॅट इज कॉल्ड एमसीबी. त्याला एमसीबी म्हणतात, मिनिएचर सर्किट ब्रेकर. ठीक आहे, तो एमसीबी बॉक्स असतो. त्याच्यात तुम्हाला जेवढे ते निळेवर बटन दिसत आहेत, ऑल आर एमसीबी फ्युजेस. ते सगळे फ्यूजचे बटन आहेत. कधी जर अचानक आपल्याला सुधार नाही केलं, लाईटचं प्रॉब्लेम वाटायला लागला, स्विच जर प्रॉपर काम करत नसतील, बघा जे मेन स्विच आहे, जर आपल्याला फायर लागल्यासारखं किंवा शॉर्ट सर्किटिंग झाल्यासारखं वाटलं, तर आपल्या घरामध्ये एक मेन स्विच असते लाईटचं. ठीक आहे, त्याला आधी बंद करून टाकायचं. सगळ्यात मेन ते असते. म्हणजे घरात बाहेरून येणारा, पोलवरून येणारा इलेक्ट्रिक सप्लाय आधी बंद करून टाकायचा. ते खूप महत्वाचं आहे. ऑलवेज यूज सेफ्टी फ्यूज ऑफ प्रॉपर रेटिंग. रेटिंग म्हणजे चांगल्या क्वालिटीचे. फ्यूजचं काय काम आहे, इट हॅज व्हेरी लो मेल्टिंग पॉइंट. म्हणजे जर एकदम मोठ्या प्रमाणात व्होल्टेज आलं, जास्त लाईट आला, तर घरातले डिव्हाइस जळायच्या आधी त्या सर्किट बोर्डमध्ये आपण एक फ्यूज लावलेला असते, एक वायर असते फ्यूज. त्याचा मेल्टिंग पॉइंट खूप लो असतो. तो तेवढी लाईट सहन करू शकत नाही. तो लगेच मेल्ट होतो. तो मेल्ट झाला की त्याच्यासोबत जोडलेले सगळे कनेक्शन तुटून जातात आणि ऑटोमॅटिक ती लाईट पुढे येत नाही आणि आपले बाकीचे अप्लायन्सेस वाचतात. म्हणून फ्यूज इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, मटेरियल इन अ सर्किट, ऑल अप्लायन्सेस मस्ट बी प्रॉपरली अर्थ. सगळ्यांचं अर्थिंग नीट झालं पाहिजे. रबर सोल शूज शुड बी ओन वाईल रिपेअरिंग इलेक्ट्रिक सर्किट. ठीक आहे, हे बिकॉज वी नो दॅट रबर इज व्हेरी गुड इन्सुलेटर. ठीक आहे, दिस प्रोटेक्ट बॉडी फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक्स. द इनसाइड ऑफ सॉकेट आर मेड ऑफ कंडक्टिंग मटेरियल अँड देअरफॉर मस्ट नॉट बी टच्ड. तर त्याला उघडून त्याच्यामध्ये बोटं नाही करायची.
त्याच्यामध्ये काही उगाच काड्या करायच्या नाही. ठीक आहे. तर ते बिलकुल चांगलं नसते. सो लाइक दिस आय थिंक वी हॅव कंप्लीटेड आवर चॅप्टर. समजला व्यवस्थित आता हा चॅप्टर? एकदा बुक काढा, नीट त्याचा पार्ट वाचून घ्या. मी ही फाईल आय थिंक तुम्हाला काल शेअर केलेली.